श्री स्वामी समर्थ. सावधान मकर राशीच्या जातकांनो, आता काळजाचा ठोका चुकवणारी वेळ आली आहे. शनीची 7.5 आणि त्यातच एप्रिल 2026चा हा महाविनाशकारी महिना. ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाचा असा काही मृत्यूलेख किंवा भाग्यलेख लिहून ठेवला आहे की जो वाचून तुमचे डोळे पांढरे होतील. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही केवळ भविष्यवाणी नाही, तर प्रत्यक्ष विधात्याने तुमच्यासाठी रचलेलं एक चक्रव्यूह आहे. 2 एप्रिलची ती हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा, तिथून जे विनाशाचे आणि परिवर्तनाचे चक्र सुरू होणार आहे ते 5 तारखेची संकष्टी, 10ची कालाष्टमी आणि 17च्या त्या भयानक अमावस्येपर्यंत तुमच्या आयुष्यात असा प्रलय आणेल ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल. तुमच्या हक्काच्या संपत्तीवर कुणाची काळी नजर पडलीये? तुमच्या रक्ताचं नातं तुमच्याच विनाशाचा विडा उचलून बसलंय का? ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या त्या 10 घटना कोणत्या, ज्या 2 एप्रिल पासून तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होणार आहे? जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही चुकूनही मिस केला तर कदाचित येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना मिळण्याची शेवटची संधी तुम्ही गमावून बसाल. चला तर मग उघडूया मकर राशीच्या नशिबाचा तो कच्चा चिठ्ठा, जो साक्षात बजरंगबलीच सावरू शकतात. मकर राशीच्या जातकांनो, 2 एप्रिलची हनुमान जयंती तुमच्यासाठी अग्निपरीक्षेचा काळ घेऊन येत आहे. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली पहिली घटना तुमच्या आरोग्याशी आणि मानसिक तणावाशी संबंधित आहे. विनाकारण तुम्हाला मरणासन्न वाटू शकते. दुसरा संकेत 5 तारखेच्या संकष्टीला मिळेल, जेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादा मोठा धोका तुमच्या वाट पाहत असेल. तिसरा संकेत सांगतो तुमच्या घरातील शांतता अचानक भंग पावेल आणि तुम्हाला अज्ञात शक्तीचा भास होऊ लागेल. हे केवळ सुरुवात आहे. विधात्याचा हा इशारा तुम्हाला केवळ येणाऱ्या मोठ्या वादळासाठी तयार करत आहे. मकर राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलची संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी ब्रह्मदेवाचा दुसरा गंभीर संकेत घेऊन येत आहे. हा संकेत तुमच्या कार्यक्षेत्राशी किंवा नोकरी व्यवसायाशी संबंधित आहे. विधात्याच्या लेखणीनुसार या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादा मोठा अपघात किंवा फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ज्या प्रोजेक्टवर किंवा कामावर रात्रंदिवस मेहनत केली त्याचे श्रेय अचानक दुसरीच व्यक्ती लाटून नेईल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर विनाकारण नाराज होतील आणि तुम्हाला कामावरून काढून टाकण्याची किंवा तुमची मानहानी करण्याची भीती घातली जाईल. हा काळ तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा असेल, त्यामुळे अत्यंत संयम बाळगा. मकर राशीच्या जातकांनो, तिसरा संकेत तुमच्या घरातील शांततेबद्दल आहे, जो 10 एप्रिलच्या कालाष्टमीपर्यंत प्रकर्षाने जाणवेल. विधात्याने लिहून ठेवल्याप्रमाणे तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्यातून किंवा मुख्य दारातून नकारात्मक ऊर्जेला प्रवेश होण्याची शक्यता आहे. अचानक घरातील इलेक्ट्रिक वस्तू बिघडणे, नळ गळणे किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे आरोग्य खालावणे हे केवळ योगायोग नसून येणाऱ्या मोठ्या संकटाची नांदी आहे. हा काळ तुम्हाला सांगत आहे की तुमच्या घरावर कुणाची तरी वाईट नजर पडली आहे. जर तुम्ही या काळात घरातील कलह शांत केले नाहीत तर 17 तारखेच्या अमावस्येपर्यंत हा वाद विकोपाला जाऊन घर फुटण्याची वेळ येऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, 10 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यानचा काळ तुमच्या शत्रूसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 4थी आणि 5वी घटना तुमच्या गुप्त शत्रूच्या सक्रियतेबद्दल आहे. हे शत्रू तुमच्या ओळखीचेच असून तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी त्यांनी विडा उचलला आहे. विधात्याच्या लेखणीनुसार या काळात तुमच्या पाठीमागे तुमच्या चरित्र्यावर शिंतोडे उघडण्याचे कारस्थान रचले जाईल. तुमच्या कामातून चुका शोधून त्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. शत्रू इतके प्रबळ होतील की तुम्हाला स्वतःला निर्दोष सिद्ध करणे कठीण होऊन बसेल. मकर राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलची ती काळी कुट्ट अमावस्या तुमच्या राशीवर अघोरी छायेचे सावट घेऊन येत आहे. ब्रह्मदेवाची 6वी घटना तुमच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. या रात्री विनाकारण घराबाहेर पडणे किंवा निर्मानुष ठिकाणी जाणे टाळा, कारण विधात्याच्या
ग्रहानुसार या काळात तुमच्यावर दुष्ट आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडण्याची 100% शक्यता आहे. तुम्हाला शरीरात प्रचंड थकवा जाणवेल आणि औषधे घेऊनही आजार बरा होणार नाही. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील एका पर्वाचा शेवट आणि दुसऱ्या संघर्षाची सुरुवात ठरणार आहे. या अंधारात स्वतःचा विवेक हरवू नका, अन्यथा कायमचा पश्चाताप करावा लागेल. मकर राशीच्या जातकांनो, विधात्याने 7व्या घटनेचा जो उल्लेख केला आहे तो तुमच्या वाहनाशी किंवा अपघाताशी संबंधित आहे. 17 तारखेच्या आसपास प्रवास करताना अत्यंत सावध राहा. ब्रह्मदेवाच्या लेखणीवर एक छोटीशी चूक किंवा समोरच्या व्यक्तीची बेपर्वाई तुम्हाला दवाखान्याची पायरी चढायला लावेल. शत्रू केवळ माणसाच्या रूपातच नसतात, तर परिस्थिती देखील तुमच्या विरोधात उभी ठाकेल. हा काळ तुम्हाला सांगत आहे, आता अतिविश्वास न दाखवता अत्यंत नम्रतेने आणि सावधगिरीने वागण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही या अमावस्येच्या संकटातून सुखरूप बाहेर पडलात, तरच तुम्ही पुढील आर्थिक वादळाला तोंड देऊ शकाल. मकर राशीच्या जातकांनो, 13 एप्रिलच्या एकादशीच्या आसपास ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 8वी घटना तुमच्या आर्थिक कंबरटे मोडणारी ठरू शकते. विधात्याच्या लेखणीनुसार या काळात जुनी कर्ज किंवा आर्थिक देणी तुम्हाला प्रचंड मानसिक त्रास देईल. ज्यांच्याकडून तुम्ही पैसे घेणे आणि अपेक्षित होते ते लोक नेमके याच वेळी हातवर करतील. अचानक उद्भवणारे कोर्ट कचेरीचे खर्च किंवा सरकारी दंडाचा फटका तुम्हाला बसू शकतो. हा काळ असा आहे की तुमच्या हातात आलेली लक्ष्मी सुद्धा माती होऊन उडून जाईल. तुमची आर्थिक नियोजनाची सर्व गणिते या आठवड्यात चुकू शकतात, त्यामुळे कोणताही नवीन व्यवहार सध्या करू नका. मकर राशीच्या जातकांनो, विधात्याने या काळात रक्ताच्या नात्यात होणाऱ्या फसवणुकीचा जो संकेत दिला आहे तो तुमच्या काळजाचा थरकाप उडवेल. तुमच्याच घरातील व्यक्ती किंवा अतिशय जवळचा मानलेला मित्र तुमच्या मालमत्तेच्या कागदपत्रावर डल्ला मारण्याची शक्यता आहे. ब्रह्मदेवाची 9वी घटना सांगते, विष्णूचा खून हाच ह्या महिन्यातील सर्वात मोठा घाव असेल. विश्वासाचा. तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःचे आयुष्य खर्ची घातले तेच लोक तुमच्या अडचणीच्या काळात तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला वाळीत टाकण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुम्हाला हे शिकवण्यासाठी येत आहे, संकटाच्या वेळी साक्षात परमेश्वराशिवाय कोणीही आपला नसतो. मकर राशीच्या जातकांनो, ब्रह्मदेवाचा लेख सांगतो, फसवणूक केवळ आर्थिक नाही तर भावनिक स्तरावरही होईल. तुम्ही ज्यांना मोठे केले तेच तुमच्यावर आता डोळे वटारून बघतील. या काळात तुमची वाणी तुमच्या समोर सर्वात मोठा शत्रू ठरू शकते. रागाच्या भरात तुम्ही एखाद्याला असे काही बोलून चाल ज्याचा फायदा घेऊन तुमचे नातेवाईक तुम्हाला कायदेशीर पेचात अडकवतील. विधात्याचा हा संकेत तुम्हाला भविष्यातील मोठ्या युद्धासाठी तयार करत आहे. या कठीण प्रसंगात स्वतःला सावरणे, कोणावरही आंधळा विश्वास न ठेवणे हाच तुमचा बचाव आहे. डोळे उघडे ठेवा, कारण तुमचे आपल्याच माणसांनी रचलेले चक्रव्यूह आता पूर्ण होत आहे. मकर राशीच्या जातकांनो, 27 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्या आयुष्यात अशा एका भ्रमाचे जाळे घेऊन येणार आहे ज्यात अडकल्यानंतर बाहेर पडणे अशक्य होईल. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या 10 घटनांपैकी 10वी आणि सर्वात निर्णायक घटना याच काळात घडणार आहे. विधात्याच्या लेखणीनुसार या दिवशी तुमच्या समोर अशा काही मोहक संधी किंवा प्रलोभने येतील जी दिसायला अत्यंत फायदेशीर वाटतील, पण प्रत्यक्षात तो एक विळखा असेल. एखादी स्त्री किंवा एखादा नवा व्यावसायिक भागीदार तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुम्हाला मोठ्या स्वप्नाच्या दुनियेत नेईल. हा काळ तुमच्या विवेकबुद्धीला पूर्णपणे अंध करून टाकेल. लक्षात ठेवा, जे चमकते ते सोने नसते. 27 तारखेच्या या महाजाळात जर तुम्ही फसलात तर तुमचे संपूर्ण वर्ष अंधकारमय होऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, मोहिनी एकादशीचा हा प्रभाव
केवळ बाह्य जगापुरता मर्यादित नसेल, तर तो तुमच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावरही घाला घालू शकतो. विधात्याने स्पष्ट संकेत दिले आहे की या काळात तुमच्या मनात संशयाची भूत शिरू शकते. विनाकारण जोडीदारावर संशय घेणे किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या सुखी संसाराला आग लावण्याचे काम तुमच्या हातून घडू शकते. हे ब्रह्मदेवाने मायाजाळ आहे, जे तुमच्या नात्यातील गोडवा हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल. या काळात तुमच्या वाणीवर नियंत्रण आणि तुमचे एक चुकीचे बोलणे किंवा एक चुकीचा संदेश तुमच्या वर्षानुवर्षाच्या नात्याला कायमचा तडा देऊ शकतो. ही घटना तुम्हाला हे सांगण्यासाठी घडवणार आहे की बाह्य सौंदर्यापेक्षा आणि आकर्षणापेक्षा आतील सत्य ओळखणे हे किती महत्वाचं आहे. मकर राशीच्या जातकांनो, 27 एप्रिल ते 30 एप्रिलच्या पौर्णिमेपर्यंतचा हा काळ तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीच्या संघर्षाचा असेल. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेला हा शेवटचा टप्पा सांगतो, या काळात तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल शंका वाटू लागेल. तुम्हाला असे वाटेल की सर्व काही तुमच्या हातातून निसटून जाईल आणि नशिबाचे तुम्हाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आहे. पण हा केवळ एक भ्रम आहे, जो तुमच्या आत्मबलाची परीक्षा घेण्यासाठी निर्माण झाला आहे. मोहिनी एकादशीचे हे मायाजाळ तुम्हाला सत्यातून दूर नेण्याचा प्रयत्न करेल. पण याच काळात जर तुम्ही डोळे उघडे ठेवले, तर तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठे सत्य समजेल. हा काळ शांत राहून जप जाप्य करून आणि स्वतःला अंतर्मनाचा आवाज ऐकून पार पाडण्याचा आहे. अन्यथा हा प्रलय तुम्हाला वाहून नेण्याशिवाय राहणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, जरी ब्रह्मदेवाने या 10 कठीण घटना ठेवून ठेवल्या असल्या, तरी विधात्याने तुमच्यासाठी मुक्तीचा मार्गही सुचवला आहे. 30 एप्रिलच्या पौर्णिमेपर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी अग्निपरीक्षा असला, तरी या संकटाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी महाबली हनुमान हेच तुमचे एकमेव रक्षणकर्ते आहेत. शनीची 7.5 आणि ब्रह्मदेवाचा लेख या दोन्हीचा प्रभाव कमी करण्यासाठी दररोज सुवर्णकांड आणि बजरंग चा पाठ करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. हनुमंत हे संकटातून मार्ग काढणारे दैवत आहेत, ज्यामुळे त्यांनी त्यांची भक्तीच तुम्हाला या एप्रिलच्या महाप्रलयातून वाचवू शकते. मकर राशीच्या जातकांनो, या महिन्यात होणारी आर्थिक हानी आणि रक्ताच्या नात्यातील फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला एक विशेष विधी करावा लागेल. 17 एप्रिलच्या अमावस्येला एखाद्या काळापट रंगाच्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घाला. शक्य असल्यास गरिबांना काळ्या रंगाचे वस्त्र दान करा. विधात्याच्या लेखणीनुसार दानधर्मामुळे ग्रहाची वक्रदृष्टी सौम्य होते. 10 तारखेच्या कालाष्टमीला कालभैरव मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यात येणाऱ्या त्या 10 भयानक घटनांची तीव्रता 50% कमी करतील. हा उपाय केवळ धार्मिक विधी नसून तुमच्या भोवती एक आध्यात्मिक सुरक्षा कवच तयार करेल. मकर राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, 30 एप्रिलची पौर्णिमा ही तुमच्यासाठी नवीन सुरुवातीची नांदी ठरणार आहे. या संपूर्ण महिन्यात ओम श्री शनीश्वराय नमः आणि हनुमान चालीसा या मंत्राचा जप करा. तुमच्या वाणीवर ताबा ठेवा आणि कोणाशीही वाद घालण्यापेक्षा मौन पाळा, कारण मौन हेच तुमच्या शत्रूचे सर्वात मोठे उत्तर ठरेल. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 10 घटना तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खऱ्या शक्तीची ओळख करून देण्यासाठी आहेत. जर तुम्ही संयम, भक्ती आणि सावधगिरीचा हा त्रिवेणी संगम साधला, तर एप्रिल महिन्याचा हा संघर्ष संपल्यानंतर तुमच्या आयुष्यात सुखाचा सूर्योदय नक्कीच होईल. मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला विधात्याच्या या संकेतावर आणि बजरंगबलीच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करून तुमची श्रद्धा व्यक्त करा. कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा ओम श्री शनीश्वराय नमः लिहायला विसरू नका, कारण तुमचे एक श्रद्धेचे नाव घेणेही येणाऱ्या 10 भयानक संकटाची धार कमी करू शकते. तसेच आपल्या मकर राशीच्या मित्रपरिवाराला या संकटापासून वाचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मे महिन्यात तुमचे नशीब कसे पालटणार आहे हे सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घंटीचे बटन नक्की दाबा.